नमस्कार स्वामी भक्तांनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर बघा मित्रांनो, श्रावण महिना सुरू झाला आणि बघता बघता श्रावण सोमवार पहिला झाला सुद्धा. नागपंचमी सुद्धा झाली. हे सण आता खूप लवकर झाले. आता बघता बघता श्रावण सोमवारचा दुसरा सोमवार येऊन ठेपला आहे. तर बघा 24 ऑगस्ट 2026 हा आपला श्रावणी सोमवार आहे. आता उद्या श्रावणी सोमवारच्या दिवशी शिवमूठ आपल्याला कोणती व्हायची आहे. तर बघा, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की आजची जी शिवमूठ आहे ती तीळ आहे. पण ती तीळ कुठली अर्पण करायची आहे, कुठल्या तिळाचा आपल्याला शिवमूठ अर्पण करायचं आहे. पांढरे तीळ व्हायचे का काळे तीळ व्हायचे हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. कारण तीळ कुठली अर्पण करायची, तिळाची शिवमूठ अर्पण करायची, खूप लोकांना प्रश्न पडलेला आहे. त्यामुळे मी तुमच्यासोबत खूप महत्त्वाची या संदर्भात माहिती घेऊन आलेली आहे. आणि त्यासोबतच विधवा स्त्रियांनी शिवमूठ अर्पण करावी की नाही याबद्दलची देखील माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. प्रखर पितृदोष दूर होण्यासाठी आपल्याला माहिती असेल की दुसरा श्रावणी सोमवार भागवत एकादशी सुद्धा आलेली आहे. तर त्याच्यासोबत आपल्याला सगळ्यात प्रभावी सेवा आपल्याला करायची असते, ती म्हणजे भगवान हरिविष्णूंची सेवा. जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रखर पितृदोष असेल तर स्त्रियांनी आवर्जून ही सेवा नक्की करायची आहे. आणि ही सेवा करताना आपण आजचे जे उपाय आहेत ते सांगणार आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये, कारण की महिलांनी, सौभाग्यवती स्त्रियांनी आणि त्यांना सासर आणि माहेर या दोन्हीकडचा प्रखर पितृदोष असतो. त्यामुळे पुरुषांना तर एकाच घरच्यांचा प्रखर पितृदोष असतो. त्यामुळे यातून जर तुम्हाला सुटका व्हावी असं वाटत असेल, प्रखर पितृदोष दूर व्हावा वाटत असेल, तर ही सेवा तुम्ही नक्की करा. हे तोडगे नक्की करायचे आहेत. तर कोणते तोडगे करायचे आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत. पूर्ण व्हिडिओ नक्की स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित होईल. तर बघा मंडळी, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहिला श्रावणी सोमवार झाला आणि नागपंचमी सण देखील झाला. आता दुसरा श्रावण सोमवार उद्या 24 ऑगस्टला आलेला आहे. 24 ऑगस्टला सोबतच भागवत एकादशी देखील आलेली आहे. आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की श्रावण सोमवारला एकादशी तिथी आहे. त्यामुळे अत्यंत प्रभावी ही तिथी प्रत्येक तिथी सणवार श्रावणामध्ये असतात, हे खूप प्रभावी असतात. पण आता श्रावण महिन्यामध्ये हे जो सारा गोंधळ झालेला आहे की एकादशी रविवारी आहे का 24 ऑगस्टला आहे. कॅलेंडरमध्ये तर 23 ऑगस्टला दाखवत आहे आणि कोणी म्हणतात 24 ऑगस्टला आहे. तर बघायला गेलं तर स्मार्त एकादशी, भागवत एकादशी बघायला गेलं तर शैव आणि वैश्य पंथ जे आहे ते आपले पंथ असतात. तर आता आपण बघतो एकादशी असेल ना, तर ते संन्यासी वगैरे उपवास करतात, ते एकादशी धरत असतात अशी मान्यता आहे. आता फक्त स्मार्त एकादशी असेल ना, तर ते संन्यासी वगैरे उपवास करतात, एकादशी ते धरत असतात अशी मान्यता आहे. की काही जण स्मार्त एकादशीचा उपवास करतात, पण जे विठ्ठलाचे भक्त जे आहेत, ते वारकरी संप्रदायातले जे भक्त आहेत ते भागवत एकादशी म्हणजेच भागवत एकादशीचा उपवास करतात. मी आज तुम्हाला परत एकदा व्हिडिओमध्ये सांगते की आज स्मार्त एकादशी आहे, तर पण सोबतच पुत्रदा एकादशी सुद्धा आहे. या स्मार्त एकादशीला पुत्रदा एकादशी म्हटलेलं आहे. त्यांच्यामुळे ज्या आईंना, महिलांना संतान प्राप्तीसाठी किंवा मुलांसाठी जर आपल्याला उपवास करायची इच्छा असेल, तर पुत्रदा एकादशीला 23 ऑगस्टलाच उपवास करायचा आहे. ज्यांनी पंधरवाडी एकादशी असते, भागवत एकादशी असते, वारकरी संप्रदायातली ती एकादशी असते, ती आपल्याला 24 ऑगस्टला करायची आहे. दुसरा श्रावण सोमवारी तुम्हाला सुरुवातीलाच क्लिअर केले की आता सगळ्यांना महत्त्वाचा प्रश्न आपल्याला माहिती असेल की पहिली शिवमूठ आपले तांदूळ होते, दुसरी शिवमूठ जी आहे ती उद्या असणार आहे. त्यामुळे आता ही तीळ असणार आहे. तर आपली जी शिवमूठ आहे ती आता आपल्यास माहिती आहे की आपल्याला भगवान शंकराची उद्या आराधना, उपवास करायचा असेल किंवा अभिषेक करायचा, पण माहिती उद्या दुसरा श्रावण सोमवार असणार आहे. त्यामुळे लवकर उठायचं, सुचिर्भित व्हायचं आणि पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करा. छान असे स्वच्छ धुतलेले कपडे परिधान करा आणि नंतर
स्वच्छ कपडे परिधान करा आणि स्वच्छ धुतलेले असावे आणि फिके असावे, काही हरकत नाही. एवढंच की पांढरेच कपडे असावे असं काही नाही. आपलं मन स्वच्छ निर्मळ असावं. सगळ्यात महत्त्वाचं कपड्यावरून नाही तर आपल्या मनावरून आपली ओळख होत असते आणि या विचारून आपली ओळख असते. त्यामुळे आपले मन विचार आणि पवित्र असायला हवेत. आपलं आचरण स्वच्छ असायला हवं. त्यामुळे कुठल्याही कपड्यामध्ये तुम्ही छान दिसणार आहात आणि त्याचा प्रभाव देखील तुम्हाला पडणार आहे. आपल्याला छान स्वच्छ धुतलेले कपडे घालायचे आहे. छान आपल्याला घर स्वच्छ करायचं. उंबऱ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. रांगोळी वगैरे काढायची. उंबऱ्याचं पूजन करायचं आणि सूर्याला हळदी द्यायचं आहे. देवपूजा वगैरे करायची. सगळ्यात महत्त्वाचं दुसरा श्रावणी सोमवार आहे. संकल्प सकाळी सोडायचा, कारण हे एका दिवशी श्रावण सोमवारचा उपवास असतो. आपली देवपूजा वगैरे झाली की संकल्प सोडावा. आता मी एक सांगेल तुम्हाला एक व्हिडिओ अपलोड केलेलाच आहे. रुद्र अभिषेक कसा करायचा आहे. पहिल्या श्रावण सोमवारी महादेवाची पूजा कशी करायची आहे हे पण आपण मागचे व्हिडिओ बघितलेले आहेत. त्यामुळे माझे मागच्या आठवड्यात काही व्हिडिओ आलेला आहे, बघून तुम्ही जर चेकआउट करू शकता. त्याच पद्धतीने पूजा करायची आहे. फक्त आपल्याला शिवमूठ तांदळाऐवजी आपल्याला तीळ अर्पण करायचे आहे. हे मी सांगते तुम्हाला. आता थोडक्यात सांगते. देवपूजा करताना महादेवाच्या पिंडीवरती पंचामृताने दुधाने अभिषेक करायचा आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या सगळ्यात महत्त्वाचे तुम्हाला जप करायचा आहे. रुद्र यंत्र जर असेल तर त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम वंदना मृत्युमुक्षात यावेळेस आपल्याला अभिषेक करायचा आहे. हे म्हणत आपल्याला बोलत अभिषेक करायचा आहे. हे केल्यानंतर देवपूजा सगळी आपली संपन्न करून घ्यायची. ती झाल्यानंतर आपल्याला विशिष्ट पूजा करून घ्यायची असेल तर श्रावण सोमवारची तुम्ही वेगळ्या पाटावर, चौरंगावर किंवा पाटावर तुम्ही करू शकता. देवाऱ्यासमोर जरी केली तरी सुद्धा चालेल. आता दुसऱ्या श्रावणी सोमवारचा रुद्र अभिषेक प्रत्येक सोमवारी करतोच. रुद्र अभिषेक करताना आपल्याला माहिती की एक पात्र लागणार आहे आणि आपल्याला शुद्ध पाणी घ्यायचं आहे. अभिषेक करताना महादेवाची पिंड रुद्रयंत्र लागणार आहे. बेलपत्र यथाशक्ती 108 तुम्हाला जेवढे भेटेल तेवढे तुम्ही घ्या. एक जरी भेटलं तरी चालेल. पांढरी फुले, धोत्र्याचं फूल पण लागणार आहे. पांढरे तीळ सोबत काळे तीळ देखील लागणार आहे. त्यामुळे आता तुम्हाला देवपूजा झाली की आपल्याला अभिषेक करायचा आहे. सगळं झालं. महादेवाच्या पिंडीवरती रुद्र अभिषेक करायचा. रुद्र यंत्रावरती पण अभिषेक करायचा आणि एक पाठ घ्यायचा आहे आणि आपल्याला धूपदीप लावून घ्यायचा आहे. पांढरे वस्त्र चौरंगावरती अंतरायचं. ते तामण घ्यायचं मोठं. त्याच्यावरती तुम्हाला महादेवाची पिंड ठेवायची. महादेवाच्या पिंडीवरती शिवलिंग ठेवताना त्याची जी काही गळती असते, जिथून आपण पाणी खाली पडतं ती उत्तर दिशेला असावी. या पद्धतीने आपल्याला आपल्या घरामध्ये मांडायचं असतं. तामणामध्ये मांडायची, जेणेकरून तिची गळती जर उत्तर दिशेला येईल तर अशा प्रकारे ठेवायची की त्याचा अभिषेक पात्र ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला रुद्रयंत्राच्या समोरच आपल्याला ठेवायचं. अभिषेक पात्र असेल तर त्या दोघांवर लावून ठेवायचं. रुद्रयंत्रावर महादेवाच्या पिंडीवर नसेल तर महादेवाच्या पिंडीवर शिवलिंगावर ते अभिषेक पात्र ठेवा आणि लहान मुलं किंवा जोडीने बसले असेल तर किंवा एकटे जरी बसेल तरी सुद्धा तुम्ही रुद्रयंत्र पळीपळीने अभिषेक करू शकता. नुसतं पाण्याचा सुद्धा चालेल, काही हरकत नाही. आता धूपदीप अग्नीच्या साक्षीने पूजा मांडणी करायची आहे आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. ही सगळी तयारी झाली. आता अभिषेक पात्रामध्ये आपल्याला पाणी वगैरे आपल्याला टाकायचं आहे आणि पाणी प्यायचं आहे आणि आपल्याला अभिषेकाला सुरुवात करायची आहे. आणि जर तुम्हाला खूप कमी वेळ असेल तर धावपळ असेल तर काहीही हरकत नाही. तुम्हाला जॉबला जायचं आहे, मुलांची शाळा आहे, इतर काही कामं असेल तर भरपूर सारे स्तोत्र मंत्र पठण करत आपल्याला तेवढी मोठी सेवा करता येत नाही. तर तुम्ही नुसतं ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय स्वामींची एक माळ घ्यायची आहे आणि स्वामी स्तवन घ्यायचं आहे आणि एक 99 मंत्राची माळ घ्यायची आणि ओम नमः शिवाय आणि गणपती अथर्वशीर्ष आपल्याला घ्यायचं आहे. रामरक्षा स्तोत्र, शिवमहिमा स्तोत्र आणि रुद्र स्तोत्र, कालभैरव अष्टक वगैरे जे आहे ते तुम्हाला ते पण पठण करायचं आहे. किंवा तुम्ही महादेवाचा जो काही मंत्र आहे, शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती नमामि शंकर शिवशंकर शंभो, हा मंत्र तुम्हाला 11 वेळेस पठण करायचा आहे. महामृत्युंजय मंत्र 11 वेळेस पठण करायचा आहे. तुम्हाला शक्य होईल तर कमीत कमी वेळ तुम्हाला त्याच्यामध्ये रुद्र आणि शिव महिमा असलाच पाहिजे. स्वामींची एक माळ स्वामी स्तवन असलाच पाहिजे. अभिषेक करताना कमीत कमी तुम्हाला सांगते की कमीत कमी तुमच्या वेळेस रुद्राभिषेक होऊन जाईल. आणि खूप महत्त्वाचं आहे, ज्यांना भरपूर वेळ आहे त्यांनी तुम्हाला जमलं ते मी परत ती सेवा तुम्ही करू शकता. आणि तुम्हाला हे
अभिषेक करायचा आहे तेवढा मंत्रसुद्धा पठण करून तुम्ही करू शकणार आहेत. आता महादेवाची आपल्याला श्रावण महिन्यामध्ये काही सेवा असते, अभिषेक असतो. तुम्ही ब्रह्ममुहूर्तापासून रात्रीपर्यंत करू शकता. 12 वाजेच्या अगोदर तुम्हाला ही सेवा करायची आहे. आणि रोज पण तुम्ही करू शकता. जमलं तर दुपारी करा, संध्याकाळी करा. प्रदोष काळामध्ये केलेली सेवा खूप महत्त्वाची आहे. आणि जी आपण सेवा करतो ते सेवा करताना आपलं मन एकाग्रतेने असणं, श्रद्धेने, भावाने करणं खूप महत्त्वाचं असं. नाहीतर काही अर्थ नाही आहे. अभिषेकाचं आपलं लक्ष दुसरीकडेच आहे. अभिषेकामध्ये नाही आहे. अर्ध लक्ष मुलांकडे आहे, अर्ध लक्ष आपल्या कामामध्ये आहे. आणि हे सगळंच करताना आपलं मन शांत असणं खूप गरजेचं आहे. नाहीतर तुमचं सर्व कामं झाल्यानंतर तुम्ही शांतपणे निवांत तुम्ही करू शकता. हे अभिषेक आपण शांतपणे अभिषेक करावा. कारण ही एक तर आपल्याला श्रावण महिन्यामध्ये एकदाच ही खूप महत्त्वाची सेवा आपण करत असतो. त्यामुळे शांत मनाने, शांत चित्तेने हे केलं तर त्याचा आपल्याला आयुष्यामध्ये भरपूर फलदायी ठरत असतो. म्हणून सांगते की एकाग्र चित्तेने झालाच पाहिजे. आणि याची काळजी योग्य ती वेळ निवडा. श्रावण सोमवारी त्यावेळेस अभिषेक तुम्ही करावा. हे झालं तुम्हाला अभिषेक वगैरे सगळं केल्यानंतर तुम्हाला अभिषेक झाल्यानंतर फक्त जे अभिषेक पात्र आहे ते काढून घ्यायचं. अभिषेकाचं जे तीर्थ आहे ते तुम्हाला बाजूला एका तांब्यामध्ये काढून ठेवायचं आणि ते तांब्यातलं पाणी जे काही आहे ते अभिषेकाचं ते सगळ्याच्या घरामध्ये प्रसाद म्हणून प्यायचा. अतिप्रभावी हा तीर्थ असणार आहे. हे टॉनिकसारखं काम करतं. म्हणून सांगते की ही सेवा तुम्ही नक्की करा. आपल्या शरीरामध्ये आजार, रोग वगैरे असतील तर हे सगळे व्यसन निघून जातील. 36 जे मुलं खूप खोडी असतात, खूप परेशान करतात, त्यांना त्यांच्यावरती रामबाण उपाय आहे. त्यामुळे ही सेवा तुम्ही नक्की करू शकता. ही सेवा सगळ्यांनी, घरातल्या व्यक्तींनी सगळ्यांनी करायचं आहे. आणि हे तीर्थ सगळ्यांनी प्यायचं आहे. त्यामुळे हे केल्यानंतर आपल्याला छान ते ताट तामण स्वच्छ पुसून घ्यायचे. त्याच्यामध्ये परत आपल्याला थोडीशी अक्षता ठेवायची. त्याच्यामध्ये परत आपल्याला महादेवाची पिंड अक्षतावरती ठेवायची किंवा रुद्रयंत्र तुम्हाला ठेवायचं आहे. मग भस्म लावायचं. आपल्याला शिवलिंगाला 3 बोटांनी भस्म लावायचं आहे. अष्टगंध अर्पण करायचं आहे. त्यानंतर थोडेसे पांढरे अक्षता, अख्खे तांदूळ अर्पण करावे. त्यानंतर पांढरी फुलं, धोत्राचं फूल अर्पण करायचं आहे. रुद्र सेवा आपल्याला करायची आहे. रुद्र अष्टोत्तर नामावली 108 वेळा आपल्याला बोलायचं आहे. नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सगळं काही दिलेलं आहे. आणि नंतर तुम्ही बेलपत्र अर्पण करू शकणार किंवा 108 बेलपत्र जर भेटली तर प्रत्येक नावामध्ये नामस्मरण करत तुम्ही बेलपत्र पालतं अर्पण करायचं आहे. शिवलिंगावरती रुद्रयंत्रावरती केल्यानंतर तुम्हाला आता 1 मूठ शिवमूठ अर्पण करायचे आहे. रुद्रयंत्रावरती ते केल्यानंतर तुम्हाला शिवमूठ अर्पण करायची आहे. शिवलिंगावरती किंवा रुद्रयंत्रावरती तुम्हाला शिवमूठ अर्पण करायची आहे. तर ती आपल्याला कशी करायची तर बघा. आपल्या हातामध्ये तीळ घ्यावे. सर्वप्रथम पांढऱ्या तिळाचाच मान असतो शिवमुठीला. तर पांढरे तीळ आपल्या हातामध्ये घ्यायचे. आणि कसं आपल्याकडं ते दुबकलेले बोट छान स्वच्छ पांढरे तीळ घ्यायचे, हातामध्ये घ्यावे. आणि हातामध्ये करंगळीच्या साईडने आपण अंगठ्याच्या साईडने व्हायचं आहे. असा नियम नाही की फक्त शिवमूठ अर्पण करायचे. मुठीमध्ये घ्यायचे आणि आपल्याला डायरेक्ट शिवलिंगावरती तुम्हाला अर्पण करायचं आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणून तुम्ही अर्पण करू शकता. तुम्हाला माहिती आहे की शिवमूठ अर्पण करताना तो मंत्र आहे तो आपल्याला बोलायचा आहे. शिवा शिवा महादेवा, तो मंत्र तुम्हाला बोलायचा आहे. आणि तो मंत्र तुम्ही गेल्या सोमवारी जो मंत्र बोललेला आहे तोच मंत्र तुम्हाला ह्या सोमवारीसुद्धा बोलायचा आहे. त्यानंतर आता पांढरे तीळ अर्पण केल्यानंतर तुम्ही काळे तीळसुद्धा अर्पण करू शकता. जर तुम्हाला प्रखर पित्तदोष सांगितला असेल किंवा तुम्हाला पित्तदोष संबंधित काही तुम्हाला त्रास असेल किंवा अजून काही प्रकारे तुम्हाला दोष असतील तर तुम्ही नक्कीच काळे तीळ ओम नमः शिवाय म्हणून तुम्ही महादेवाला अर्पण करायचे आहेत. नक्कीच अर्पण करू शकता. ते तुमचे प्रॉब्लेम नक्की दूर होतील. कारण की मोक्ष देण्याचं काम जरी महादेव करत असतात तरी आपल्या जीवनामध्ये सर्व संकट अडचणी दूर करण्याचं काम महादेव करत असतात. म्हणून सांगते की जर तुम्हाला प्रखर पितृदोष असेल तर नक्कीच करा. तुम्ही अर्पण करायचं आहे. कारण ज्यांना पितृदोष आहे त्यांच्यासाठी आवर्जून सांगते हे नक्कीच अर्पण करावे. विधवा स्त्रियांनी शिवमूठ अर्पण करावे का तर हो करू शकतात. पण शास्त्रानुसार बघायला गेलं तर विधवा स्त्रियांनी सर्व अधिकार आहेत
सर्व अधिकार आहेत का हे ही पूजा म्हणजे एक आध्यात्मिक पूजा आहे. पारायण सेवा वगैरे तुम्ही सगळं करू शकता. जसे की काही प्रश्न विचारू नका. विधवा स्त्रियांनी शिवमूठ अर्पण करावी का? तर तुम्ही करू शकणार आहेत, काही प्रॉब्लेम नाही, नक्कीच करावी. आता हे झालं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आता आज आहे भागवत एकादशी, पण आता उद्या दुसरा श्रावण सोमवार पण आला आहे. त्यामुळे आपल्याला भगवान शंकराच्या सेवेसोबतच आपल्याला भगवान विष्णूची आणि विठ्ठलाची सुद्धा सेवा आणि रुक्मिणी मातेची सुद्धा सेवा आपल्याला करायची आहे. तर काय करायचं, तुमच्याकडे जर मूर्ती असेल तर तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीवर किंवा रुक्मिणीच्या मूर्तीवरती किंवा विठ्ठलाच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. आणि जर मूर्ती नसेल, बाळकृष्णाची मूर्ती तर प्रत्येकाच्या घरामध्ये असते, त्यामुळे तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीवरती अभिषेक करताना पुरुषी सूक्त एक वेळा पठण करून आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करत तुम्हाला अभिषेक करायचा आहे. त्याच्यामुळे काय होतं की तुम्ही वत्सम धारम मुक्तामाला षडशम असं म्हणून तुम्ही अभिषेक करावा किंवा एक माळ जप करावा. या मंत्राचा तुम्ही जप नक्की करू शकता. जर तुमच्याकडे पांडुरंगाची मूर्ती असेल तर तुम्ही अभिषेक नक्की केला पाहिजे एकादशीला. पांडुरंगाचा मंत्र अत्यंत महत्त्वाचा मंत्र आहे, त्यामुळे तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की हा मंत्र नक्की देईल. अभिषेक करताना नक्की पठण करावा. ते केल्यानंतर आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीला असेल, विष्णूच्या मूर्तीला असेल किंवा फोटोला असेल तर पांडुरंगाच्या फोटोला, मूर्तीला तुळशीपत्र आणि मंजुळा अर्पण कराव्यात. आणि आपल्याला पिवळी फुलं अर्पण करायची आहेत. नैवेद्य आपल्याला पिवळ्या मिठाईचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. आणि नंतर आपल्याला भगवान शंकराच्या सेवेसोबतच आपल्याला श्री विष्णू सहस्त्रनाम, रामरक्षा स्तोत्र, व्यंकटेश स्तोत्र आणि गीतेचा 18 नावे आपल्याला घ्यायची आहेत. भगवद्गीतेचा 15वा अध्याय आपल्याला वाचायचा आहे. सर्व काही पठण करायचं आहे. आणि ही सेवा खूप खूप महत्त्वाची आहे. जर तुम्हाला प्रखरातला प्रखर पितृदोष जरी असेल तर महिलांनी दोन्ही घरातली असेल तर पुरुषांनी एका घरातली तरी ही सेवा केली पाहिजे. दिवसभरामध्ये तुम्हाला संक्षिप्त भागवत या 700 श्लोकी या ग्रंथ पारायण करायचा आहे. संपूर्ण एक पाठ तुम्ही करू शकता. या दिवसभरामध्ये ही सेवा नक्की करू शकता. एकादशीला तुमच्याकडून ही सेवा खूप महत्त्वाची प्रभावी सेवा घडणार आहे, त्यामुळे तुम्ही ही सेवा नक्की करण्याचा प्रयत्न करा. तर बघा मित्रांनो, मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. महादेवाच्या सेवेसोबतच आपल्याला भगवान विष्णूची सेवेचं सुद्धा फळ आपल्याला सेवासुद्धा करायला मिळणार आहे. म्हणून सांगते की हा दुर्मिळ योग आलेला आहे. उद्याचा दिवस खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे आपल्याला जरूर ह्या सेवा करायच्या आहेत. आणि आपल्याला महादेवाच्या पिंडीवरती काळे तीळ वाहिल्यानंतर आपल्याला आपला पितृदोष नक्की दूर होतो. तर तुम्ही मूठ म्हणजे साधी थोडीशी अशी घेऊन तुम्हाला महादेवाच्या पिंडीवरती तुम्हाला अर्पण करायची आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण सेवा आवर्जून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता. तुम्हाला 100% उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय.